नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपल्यामध्ये जी नाही आहे मुलीचे आईवडील माझ्याबरोबर आहेत. आणि मी ते तपशील FIRमधले बघत होतो, कारण बातमीच एवढी शॉकिंग आहे की 51 तोळे सोनं, चांदीची भांडी आणि फॉर्च्युनर कार देऊन एखाद्या कुटुंबाचं समाधान होत नाही. आणि त्यानंतर आपल्या सुनेला ज्या पद्धतीनं ते त्रास देऊन, आता ते FIRमध्ये पण दिसतं आहे की तिच्या जीवाचं बरं वाईट केलं गेलेलं आहे. हे जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे आहेत. आणि त्यांची सून ही आत्ता आपल्यासोबत नाही आहे, पण तुम्ही तिचे वडील आहे. हां, मला असं कळलं की जेव्हा फॉर्च्युनर गाडी तुम्ही दिली तेव्हाच अजितदादा म्हणाले होते की ही मनाने दिली आहे का खरं आहे का? मागितले. हो, दादा त्यावेळेस स्टेजवरती आशीर्वाद द्यायला आले. त्यावेळेस एक खोचक त्यांच्याशी बोलले. त्यांच्याकडे पाहून यांनी मागितली का तुम्ही दिली? त्यावेळेस असं बोलले होते ते. आशीर्वाद दिले. ते अर्धा पाऊण तास होते दादा लग्नाला आमच्यामुळं. अर्थात ते त्यांच्या साईडने आले. ते त्यांचा कार्यकर्ता असल्यामुळे ते आले दादा. पण आपल्या मुलीला त्रास होतोय याची तुम्हाला कधीपासून कल्पना आहे? माझ्या मुलीला त्रास साहेब कसं झालं, 5-6 महिने झाले असतील लग्नाला. 28 एप्रिलला लग्न आलं 2023 मध्ये. त्यावेळेस लग्न सगळं व्यवस्थित चाललं होतं. 5-6 महिने व्यवस्थित झालं. त्यानंतर मला वाटतं गौरी गणपती अधिक मासमध्ये आला असेल, मला वाटतं अधिक मासच होता. त्यावेळेस अधिक मासात आपल्याकडे चांदीचे ताट, भांडे, पूर्ण पोशाख, कुटुंबाला जेवण, ह्या गोष्टी आमच्या याच्यात करतात. त्यांचे जावयाला पण मी ताट वाटीचं ते दिलं, चांदीचे दिवे दिले, जावयाला चांदीचं ताट, दिवा, पूर्ण पोशाख. मुलीलाही मी तसंच केलं. जावयाला अंगठी दिली त्यावेळेस, परत मुलीलाही अंगठी दिली, त्याच्याबरोबर मुलीला पण दिले मी. ते झालं, केलं त्याचं चांगलं चाललं होतं. त्यानंतर काय झालं, गौरी गणपती आले असं श्रावण, ऑगस्ट सप्टेंबरमध्येच गणपती असतात. एप्रिलमध्ये लग्न झाल्यानंतर हा असंच असेल. हे लग्न कुठल्या वर्षी झालं? 28 एप्रिल 2023ला. म्हणजे वर्ष झालं. 2 वर्ष वर झाले म्हणायचं. 23, 24, 25. तर मग आले ते असे हे करायला गौरी गणपतीचं. आता आमचीही गौरी गणपतीचीच खरेदी झाली होती. त्यावेळेस ती काय म्हणायची, ती आली त्यावेळेस म्हणली, माझी सासू मला म्हणले की तुझ्या माहेरच्याकडून गौरी आण, लक्ष्मीच्या. लेकीला गौरी देतातच, हे आहे प्रथाच आहे. त्यांनी दिले ते गौऱ्या. तर मग हे म्हणले ठीक आहे की देते गौरी. म्हणले जाऊ आपण पुण्याला. नाही म्हणले, चांदीच्या गौरी मागितल्यात, चांदीचे गौरी, मुखवटे. गौरी म्हणजे तिचे मुखवटे गौरीचे, ते गौरीचे मुखवटे द्यायला लागेल. म्हणलं ठीक आहे. ते गौरीचे मुखवटे पण आम्ही गौरीचे मुखवटे पण घेऊन गेलेत. आमची भाऊजाया ही आमची जॉईंट फॅमिली आहे. आमचे लोक घेऊन गेलेलेच तिकडे. चांदीचे गौऱ्याही दिले तिला. त्यानंतर एक दोन म्हणजे लग्न झालं की दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात सुरू झालं. नाही, गौरी दिल्याच्या नंतर त्यांनी आपलं सुरूच केलं. म्हणजे त्यांना गाय दुधाची सापडली. एवढं देऊन त्यांचं समाधान नाही झालं, ते लागलेच मागं. मग आता ते जास्त माझ्याशी नव्हती बोलत, आईशी जरा थोडंसं म्हणजे साहजिकच मुलगा बोलतेच. ते आता कुरकुर झालेलं ते जरा माझं यायचं कानावर, किंवा असं होतंय तसं होतंय, हे आपले देतीला पैसे देतील. आली की म्हणायची मम्मी असं ना सासूंनी पैसे मागितलेत, पैसे लागतात ते. मग मी सांगायचे अहो तिला पैसे लागतात, ते पैसे द्या. मग हे तिच्याशी बोलायचे, किती पैसे द्यायचे हे मला नाही सांगितलं, पण हे द्यायचे पैसे देखील द्यायचं ना. परत 1-2 महिने झाले की आलेच, म्हणायची मम्मी पैसे मागितले ते. साड्या कुठं काय बघा, ते आता माझं काम आहे, देणं काम आहे. साड्या किरकोळ नॉर्मल आहे, काय विषय नाही. पण पैसे मागायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं साहेब, मला सांगण्याचा हेतू म्हणजे, माझ्या जावयाने माझ्याकडे पैशाची मागणी केली मोठी, 2 कोटी वगैरे, 2 कोटीची मागणी. ते ह्यांच्याशी बोलले.
2 कोटी द्या म्हणले मला जमीन घ्यायची. ही आता एक 5-6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे ती. 2 कोटीचे म्हणलं ठीक आहे, म्हणलं बघू. माझ्याकडे आता थोडीच पैसे आहेत. मग पैसे आहेत म्हणलं, मग ते जरा कोल्ड्रिंक वगैरे झालं गेल्यानंतर ते आमच्या जे बी आमचे जॉईंट व्हेंचर एक ठिकाणी झालेले आता तिथले ते बिल्डर आहेत, कन्स्ट्रक्शन बिल्डर, त्यांच्याकडे गेले. त्यांच्याकडे काय तिथं मागितलं, काय त्यांचं काय झालं ते काय आपण काही जास्त फक्त ते म्हणले की मला काय मी नाही देऊ शकत आता सध्या. त्यांचं काय आता हे ECचं काय हे आहे ना, अडकलेलं होतं, त्याच्यात ते अडकलेलं होतं. त्यामुळे त्यांनी काही दिलं नाही ते पैसे. त्यावेळेस एक हे केलं होतं. त्यानंतर आता एक 2-2.5 महिन्यापूर्वी साहेब, सांगायची गोष्ट म्हणजे नंदिनी तिथं मोठं इश्यू झाला. माझ्या मुलीला हे जो मोठा मुलगा आहे त्यांचा सुशील, त्यांची कामवाली एक बाई आहे. आता ते तुलाच माहिती आहे ना जास्तीत जास्त. ते सुशीलने काय केलं, ते म्हणजे असं कामवाले बाईला बोलवलं, त्यांच्या सासूला म्हणजे आईला आणि बहिणीला घेतलं आणि एक बाहेर गेले. आणि त्यांचं काय झालं, तिथून आले आणि पुरीवर आळ करायला लागले की सासूच्या चारित्र्यावरती तू बोललीस म्हणून. मग तिला तिथे मारहाण केली. वैष्णवीने खूप त्यांना समजून सांगितलं, मी सासूच्या विषयी एक शब्दही बाहेर काही बोललेली नाही आहे म्हणून. पण ते बिलकुल तयारच नव्हते. मग त्यांनी काय केलं, इकडे आणून सोडली तिला. आणि आणताना काय केलं, मारली टॉर्चर केली. तिला तिथं मारली, पहिली घरात थुकली तिच्या अंगावर, तोंडावरती थुकली मुलीच्या माझ्या ती म्हणजे आता हे बघा साहेब, वडून चढून तोंडात मारलं, तथ्य नाही त्याच्यात, खूप ते तोंडात आहे मारल्या. ती वस्तू ते आहे. तोंडात मारून मग डायरेक्ट गाडीत बसवली आणि इकडे घेऊन आले. येताना सुद्धा तिला इतकी टॉर्चर केली, धक्काबुक्की पण करत होते ते. ती शेवटी म्हणली बाळाला घेऊन मी गाडीतून उडी मारेल. त्यावेळेस मग ते गप बसले. आणि इथं आल्यावरती सुद्धा तुमच्या पोरगी आमच्या विषयीच्या आमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवती, काही बोलती बाहेर. ते आता आम्ही पोरीचा संसार वाचवण्यासाठी चला ठीक आहे म्हणून मला एक पाय सांगतो, धरले आम्ही, पाय धरले, तो नंदेचे पाय धरलेत, जावयाचे पाय धरलेत, सासूचे पाय धरलेत, एवढं असं पाय धरले तो त्यांचे, तरी त्यांना दया मिळाली. तरी दया मिळाली. लहान बाळाचे डोकं हात ठेवून शपथ घेतली की आम्ही बोलले नाही, कुत्र्यासारखी तिथं मारून इथं आणून सोडली. एवढं नाही हो, एवढं नाही. मी ते मागत गेले आणि मी आपलं ते पोरीच्या जीवासाठी तुम्ही देत गेलात. पोरीचा संसार वाचवायचा म्हणून कोणाच्या बापाला वाटतं आपल्या पोरीचं वाटोळं व्हावं. आणि असे किती पैसे तुम्ही दिले लग्नानंतर सुद्धा? 2-3 महिन्यांनी 50 द्यायचो, कधी समजा लाखभर रुपये घे, पण 50, 60, 70 हजार रुपये दे, असं द्यायचो मी. एवढं नाही, एवढं घे, काम चालू कर, द्यायचे पैसे. अहो एवढंच होतं का अजून मुलीनं काय तुम्हाला वेगळं? खूप टॉर्चर खूप केलेलं आहे. जेवायला सुद्धा देत नव्हते तिला, किचन मधून बाहेर हाकलायचे, हाताला धरून 4 दिवस तिला किचन मध्ये बोलवायचं नाही, किचन मध्ये. स्वयंपाक तर नाहीच करून, म्हणजे स्वयंपाक करायला लागली की बाहेर काढायचे, स्वयंपाक नाही करायचा. जेवायला सुद्धा मिळत नव्हतं माझ्या पोरीला तिथं. असे खूप टॉर्चर, घालून पाडून बोलणं, टॉर्चर करणं. आणि येता जाता सारखं खूप बोलायचे, खूप म्हणजे खूप त्रास दिलेला आहे त्यांनी. जेवायला सुद्धा कधी नीट मिळालं नाही माझ्या पोरीला. काय होतं बरं का, बऱ्याच वेळेला माझ्याकडे आपल्याला सामाजिक प्रतिष्ठेपुढं आपण ह्या सगळ्या गोष्टी सहन करतो. आणि आपल्याला माहिती आहे की हल्ली कुटुंब व्यवस्था टिकवणं फार कठीण झालेलं आहे. पण तरीही मुलाच्या, स्पेशली मुलीच्या आईवडिलाकडे ही जबाबदारी येते की कुटुंब टिकलं पाहिजे, म्हणजे मुलीचं लग्न टिकलं पाहिजे. आणि त्यातनं हा सगळा प्रकार त्यांनी सहन केला आहे, तर आता लक्षात येतच आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता जेव्हा प्रत्यक्षात, मला तिने एकदा औषध पण पिली, हा घेतला तर तेव्हा काय घडलं होतं? ते आले होते सोडायला, ते त्यांनीच घेऊन गेले, दवाखान्यात ॲडमिट केलं, निघून गेले ते. त्यानंतर काय परत 2-3 दिवसांनी घेऊन आलो आम्ही, परत सोडून आलो तिला तिकडे दवाखान्यातून घरी आणली, घरून परत सोडलं तिथं आम्ही. तिच्या संसारासाठीच आम्ही करत होतो, आणि तिचा संसार आता वाचवण्यासाठी फक्त प्रयत्न आमचे चालू होते.
आता जेव्हा तुम्ही तिचं मृतदेह बघितला तर तुमच्या कधी लक्षात आलं की ही आत्महत्या नाही खून आहे म्हणून? साहेब, हो, एखाद्याला पाना फुटलो, काळी जिळी करून मारली उपरला. तुम्ही तुम्ही फोटो जर पाहिले ना साहेब, फोटो पहा, काळी जिळी झालेली हो, काळी जिळी अक्षरशः. जनावरालाच हो, कोणी मारणाने एवढं मारले हो तुला, जनावरालाच. एवढं नाही करावं, मारू द्या तिने, 2-4 फटके मारू द्या, मला नाही सांभाळायची, तू घरी निघून जा. आले असते तरी आम्ही सांभाळले, एवढं पार मारून टाकू. तुम्हाला फोन कोणाचा आला? मला आमच्या भावाने घेऊन गेला, चुलत भाऊ आमचा. हं. तिकडे जायचं आपल्याला, भाव त्यांना वैष्णवीला ॲडमिट केलं. मग दवाखान्यात एवढाच फोन. गेलात तर नव्हती? दवाखान्यातच होते, म्हणजे मरूनच पडले होते. मग किती वाजता आणली, काय आणली, कुठून आणली, घरून आणली, घरून तिथे किती वाजता आणली, काय आणली, काही माहीत नाही. किती वळ आहेत अंगावर? खूप आहे. काहीच माहीत एक जागा नाही सुटलेली, एक जागा नाही. नाही. वळ का, वळ म्हणतात. साहेबांना दाखव फोटो, हं? कदाचित असतील. हो ना. मला तर आणखी दाखवले. आम्हाला दोघांना नाही दोघांना दाखवलेले. नाही. नाही, फक्त मला ह्यांच्या नको. नाही, बोलण्यातून राहू दे. आम्ही ऐकतो हं. की फक्त आहेत व एक जागा पण नाहीये रिकामी, अशी आम्हाला सांगतात ते. फक्त तोंड पाहिलं त्यावेळेस तिच्या डोक्याला टेंगळ होतं, मागे होतं, हातात चेहरा घेतला त्यावेळेस चेहरा पूर्ण सुजलेला होता अरे तिचा. देवा. हं. पूर्ण चेहरा सुजलेला होता. आणि बाळ आता मुली? बाळ कुठे आहे आम्हाला नाही माहिती. काय कधी हं? त्यांचं एका राजेंद्र राघवणीच्या मोठ्या भावाने फोन केला होता आमचा, हिच्या मोबाईलवर पण आला, आणि आमची बैरट दाजी त्यांच्याकडे पण फोन आला होता. हं. तर तिथं प्रभात रोडला त्यांचं फ्लॅट आहे, हं. तिथे हे गेले होते लोक. तिथनं मग कुठं कर्वे रोडला का कुठं कर्वेनगरला तिकडे निलेश चव्हाण म्हणून एक कोण मुलगा आहे, हं. म्हणजे तो रिव्हॉल्वर वगैरे घेऊनच असतो. असं? हो. हं. आमचे दाजी, माझा भाऊ, हं. माझा एक मावस भाऊ आहे राजेश बालवडकर. तिथनं गेले, ते तिकडे गेले. हं. गेल्यानंतर त्यांचे ते हे होते, भाऊ हा गावणे, त्या राजेंद्र आगवण्यांचं जयप्रकाश आगवणे म्हणून ते होते. हं. ते गेले तिकडे गाडीत. हं. आणि त्यांच्या भावाची एक मुलगी होती, हं. मयुरी काय नाव आहे त्यांचं, हं. काहीतरी आहे ते, मारणे, हं. ते होते. मग ते गेले सगळे तिकडे. ते त्यांच्या घरी गेल्यानंतर ते जेव्हा तिथं एक लेडीज होती, असं यांचं सांगण्यातून आहे की लेडीज होती, त्यांनी द्यायला लागले होते. पण त्याच्या वडिलांनी ह्याला फोन केला, निलेश चव्हाण. तेवढ्यात आला आणि म्हणलं, कोण तुम्ही, काय, असं म्हणून ह्यांना हाकलून दिलं दमदाटी करून. अरे बाप. तुमचा काय संबंध, तुम्ही कोण लागून गेले. हं. बाळ आमचं आहे ना, हं. बाळ आमचं आहे. मग आमच्यापाशी त्यांनी दिलं पाहिजे, आमच्या बाळाला आमच्याकडे दिलं पाहिजे त्यांनी. माझ्या मुलीचं बाळ आहे, तो कोण आहे, तो तिराईत आहे, नाही त्यांचा नाही आमचा. ठीक आहे. बाळाला आता आमच्याकडे पोलीस यंत्रणेला आमचा पहिला प्रश्न असा आहे की ही घटना घडल्यानंतर मला वाटतं हे दोन्ही आरोपी फरार झालेले आहेत. जावई तुमचा फरार आहे आणि सासराही फरार, बरोबर? जावई आहे अटकेत आहे. अटकेत. फरार कोण आहे? धीर धीर ते फरार आहे. व्यय. आणि मुलगी, जे छोटंसं बाळ आहे, ते ह्या कुटुंबाकडे येणं अपेक्षित होतं, ते अजून आलेलं नाही आहे. तर ही गोष्ट आता पोलीस त्यांचं काम करतीलच, पण ते ज्या गतीनं व्हायला पाहिजे ते व्हायला पाहिजे. मी पोस्टमॉर्टमचा पूर्ण रिपोर्ट बघितला ससूनचा. तो रिपोर्ट स्पष्टपणे सांगतो आहे की हा खून आहे, ही काही आत्महत्या नाही आहे. आणि त्याच्यामध्ये सफोकेशन कसं झालं, काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल आहेत, त्यामुळे मी लगेच नाही सांगणार. परंतु प्रायमा फेसी जे 2 डॉक्टरांनी केलेलं विश्लेषण इटसेल्फ हे सांगतं की याच्यामध्ये
खून करण्यात आलेला आहे आणि ते जे आता डिटेल्स सांगताय ते खूपच धक्कादायक आहेत. पण आता मला एक साधा प्रश्न पडला आहे की जेव्हा इतक्या मोठ्या पद्धतीनं घटनेची चर्चा व्हायला लागते त्यावेळेला राजकीय आस्थापनेतले जे लोक आहेत, स्पेशली श्री अजित पवार यांनी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालायला हवं. कारण त्यांच्या पक्षाशी निगडीत असलेली ही सगळी मंडळी, ते कुठल्या अजित पवारांचं सध्या पद काय त्यांच्याकडे? त्यांच्या मुलाकडं पद आहे, राष्ट्रवादी मुळशी तालुका अध्यक्ष का उपाध्यक्ष काहीतरी आहेत. त्यांचा मुलगा, मोठा मुलगा, तुमच्या जावयाचा भाऊ. भाऊ. आणि जावई काय व्यवसाय का तुमचा? व्यवसाय काय त्यांचे पोकलँड JCB असं आहे. मला तर पोकलँड कधी दिसलं नाही. आणि मला याच्यातून साहेब सांगायचं एक असं आहे की 2-2.25 वर्ष मुलीच्या लग्नाला झालेत. तिचं आधार सुद्धा अपडेट त्यांनी केलं नाही. वैष्णवी शशांक हगवणे नावाने आधार कार्ड तयार व्हायला पाहिजे, पॅन कार्ड तयार व्हायला पाहिजे, नको व्हायला. बरोबर. लग्न सुद्धा रजिस्टर्ड डॉक्युमेंट लग्नाचे हवेत की नको. म्हणजे आता हे अरेंज मॅरेज होतं की लव्ह मॅरेज होतं? लव्ह मॅरेज म्हणजे पहिलं त्यांचं प्रेम होतं. मला ते मान्यच नव्हतं. ओके. आमच्या फॅमिलीलाच विषय नव्हता. त्यांची माझं हे पण झालं, म्हणजे राजेंद्र राघवणीची नाही, पण ते 2 भाऊ आणि बहीण आणि तिची आई यांना मी बोललो होतो की मी नाही देणार तुमच्याकडे. त्याच्यानंतर माझ्या 2 मागणी आलेलो, 2 तिराईत त्यांनी मध्यस्थी केली. नाही मागणी आली तिराईत दुसरी. ओके. मी यांना नाही म्हणलो होतो ना, मग मी दुसरीकडे पाहायला लागलो. दुसरीकडे पाहायला लागलो, त्यांनी तिथं फोन केले 2 ठिकाणी त्यांनी माझ्या मुलीचं मोडलं. मग आता माझ्याकडे पर्याय नव्हता. म्हणजे 2 झाला, आता 10 ठिकाणी आपण बघणार आणि 10 ठिकाणी इज्जत जाण्यापेक्षा बाई जा बाबा तुझं आहे. किती खर्च केला तुम्ही लग्नात? आता खर्चाचं काय, आता जसं झालं तसं झालं. नाही, किती खर्च केला? कारण आपण शेवटी प्रेमापोटी सगळ्या गोष्टी, प्रेमापोटी मुलीच्यासाठीच केलं. कारण तुम्ही दिलेला हुंडाच 1-1.5 कोटीच्या आसपास. फॉर्च्युनर केवढ्याची होती ती? आता 48 लाखाची. आणि सोनं त्यावेळेस 50,000 असेल, 60,000, 55,000, 50 सरासरी जरी झालं तरी 25 लाखाचं सोनं. 75 लाख रुपये तर अशीच दिले तुम्ही. 25 लाखाचं चांदीची भांडी. 7 किलो चांदी दिली. 7-7.5 5 ताटं, 5 तांबे, 5 वाट्या, 5 ती मागून घेतली. पण लग्न कोणाकडं? सगळं मीच दिलं. तुमचं हे 1-1.5 कोटीचा सगळं देऊन पुन्हा लग्न करून दिलं? सगळं लग्नच मी केलं ना. जेवण ते आमचे बी इथं म्हणले 7,500-8,000 हजार लोकांचं जेवण पाहिजे मला. आम्ही ठेवलं वेळ कमी, ते भाग वेगळा. पण आम्हाला त्या टायमाला असं झालं 7,000चं जेवण पाहिजे, 7,000 लोकांचं जेवण पाहिजे. पण तुम्ही तयार नव्हता याचा अर्थ तुम्हाला होती कल्पना की हे काय बरोबर होणार नाही पुढं? त्यांचे पार्श्वभूमी आम्हाला थोडीशी माहिती होती. ज्यावेळेस ते इथं आले, आता पर्यायाने शेवटी मी मुलीच्या सुखासाठी गेलो करायला. कारण हे एक ठिकाणी मागणं त्यांनी मोडलं, जी दुसऱ्या दिवशी यायची होती ते मोडलं. मला ते संध्याकाळी 11 वाजता आमच्या भावाला मला म्हणलं आणि ते मागणं तिथं फोन झाला त्यांचा. ओके, ठीक. फोन झाला म्हणलं मला जरा झटका बसला. मला या भावांनी सगळं इथे काळेवाडीचे छत्रपती चौकाची तिथे धनराज पार्कमध्ये हॉस्पिटल आहे, तिथं ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर ही दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता बहीण आणि शशांक आमचं जावई पळून न्यायला आले. रिव्हॉल्वर घेऊन? हो, त्याला पण आहे ना घोडा, दोघांना घोडे आहेत, दोघांना पण येते त्यांच्या जवळच. तुम्ही मुलगी द्यावी म्हणून त्यांनी तुम्हाला दमदाटी करण्यासाठी तो भाग पुढचाच झाला. पळवूनच घेऊन जाण्यासाठी आले? पळूनच घेऊन जायला आले, कारण मी तयार नव्हतो. दुसरं पाहायला गेलो तिथं मोडलं. मग ते मोडलेलं म्हणजे मोडलं म्हणून मला जरा झटका बसला, ते दुसऱ्या दिवशी घेऊन जायला आले, पळून नाही. मग ते आमच्या पोरांनी जरा तिला हे इकडलं तिकडं करून तो विषय, तिकडचे पोरं जमा झाल्यावर ते गेले निघून. मग आता पर्यायाने मला लग्न ठरवावं लागलं आणि ते तुम्ही करून दिलं? आणि मी ते करून दिलं. बरोबर. आज किती दिवस झाले लग्नाला? 28 एप्रिल 2023. आणि आता बाळ किती महिन्याचं आहे? 9 महिन्याचं. आज 21 तारीख आहे ना, आज 10 महिने.
थांबूया आपण इथे. घटना कशी घडली त्याच्यातले सगळे पदार्थ मी तुम्हाला सांगितले, पण आता जो तपासाचा भाग आहे तो मुख्यत्वे पोलिसांचा आहे. पोलिसांनी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अत्यंत गांभीर्याने संवेदनशीलपणे हा तपास करायला हवा. कुठेही छोटीशी सुद्धा चूक होता कामा नये. अर्थात पोलीस तज्ज्ञ आहेतच, पण मला वाईट वाटतं की समाज प्रगतीच्या दिशेनं चालला आहे असं आपण म्हणतो. समाजात इतकी स्थित्यांतरं होत आहेत आणि त्यानंतरसुद्धा ते जसं म्हणतायत आणि जसं FIRमध्ये नोंदवलं त्याप्रमाणे मुलीचा इतकं सगळं दिल्यानंतरसुद्धा हुंड्यासाठी छळ होतो, अधिक वस्तू मागितल्या जातात आणि त्यातनं हे इतकी इतकी भयंकर घटना घडते की जी महाराष्ट्राला सुद्धा लांछनास्पद आहे. माझं सहकारी सूरज कसबेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, कसपटे वस्ती, पुणे.